अनोख्या व अज्ञात पण विलक्षण अशा पर्यटन स्थळदर्शनाच्या पहिल्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. नमस्कार. प्रत्येक प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसतो. तो नव्या इतिहासाचा, संस्कृतीचा, निसर्गाचा आणि अनुभवांचा शोध असतो. प्रसिद्ध पर्यटन स्थळांइतकीच काही अनवट, दुर्लक्षित आणि अल्प परिचित स्थळेही आपल्या समृद्ध वारशाची साक्ष देत असतात. अशाच काही अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना दिलेल्या भेटींचा हा प्रवास मी दृकश्राव्य माध्यमातून सादर करीत आहे. अशा काही स्थळांची माहिती मी माझ्या YouTube चॅनलवर पूर्वी दिलेली आहे. अशा काही कमी परिचित, कदाचित दुर्लक्षित स्थळांची यादी पुढील प्रमाणे आहे. यवतेश्वर येथील कड्यातील गणपती, परळी येथील सुंदर शिल्पकला असलेले केदारेश्वर मंदिर, केळवली धबधबा, आरळे वडूत येथील कृष्णाकाठचे स्वयंभू शकुंतलेश्वर मंदिर, रेवडीच्या देवाला हळद लागते ते मल्हारी माळसाकांत यांचे मंदिर, त्याच्या पश्चिमेकडील डोंगरावरचे तुळजाभवानी व खंडोबा मंदिर, देऊरचे सुमारे 2 फुटी लहान दरवाजा असलेले खडकातील श्री मुधाई मंदिर, रघुजी भोसले यांचा वाडा, वसनेकाठचे सुंदर शिल्पकला असलेले श्री विठ्ठल मंदिर, खेड नानगिरी डोंगरावरील पाण्यातून जाऊन दर्शन घ्यावे लागणारे गुहेतील दत्त व पार्श्वनाथ मंदिर, किनईची यमाई देवी, पंतांचा वाडा, गावातील राम मंदिर, एकविरा देवी मंदिर, तांदूळवाडीचे कृष्णाकाठचे कोल्हेश्वर मंदिर, कृष्णाकाठची विरमाडे येथील श्री ब्रह्मेंद्र स्वामी यांची समाधी, साताऱ्यातील शंकरांच्या मांडीवर पार्वती आणि गणपती बसलेले आहेत अशी मूर्ती. अशा ठिकाणांना मी भेटी दिल्यात, ते YouTubeवर सादर केलेले आहे. आता या सादरीकरणात मी अजून काही ठिकाणांना भेटी दिल्या त्याची माहिती देत आहे. सातारजवळील अजिंक्यतारा येथे अनेक लोक भेटी देत असतात. यामध्ये मंगळाई देवी, काही तळी आणि किल्लेदाराचा वाडा या ठिकाणी आपण नेहमी जातो. परंतु साताऱ्याचे आद्य दैवस्थान असलेले सप्तर्षी शिवमंदिर याकडे फार लोक जात नाही, तेथे आपण अगत्य जावे. तसेच सप्तर्षी ते रत्नेश्वर या दोन्ही देवळांच्या मध्ये, अर्थात थोडा जंगलात असं आपण म्हणूया, 2 रांजण आहेत, तेही आपण अवश्य पाहावेत. आणि दक्षिण दरवाजालाही फार कोणी जात नाही. दक्षिण दरवाजाचा आता जीर्णोद्धार झालेला आहे, त्या ठिकाणीही आपण अगत्य जावे. सातारा शहरातील प्रतापगंज पेठेमध्ये आनंद टॉकीज किंवा समर्थ टॉकीज याच्याजवळ शंकर, पार्वती आणि गणपती यांचे एकत्र मंदिर आहे. येथे शंकरांच्या उजव्या मांडीवर गणपती व डाव्या मांडीवर पार्वती आहे. असे मूर्तिशिल्प हे फार क्वचित बघण्यात येते. त्यामुळे दुर्लक्षित अशा या क्षेत्राला आपण अवश्य भेट द्यावी. याचे आता पुनर्निर्माण चालू आहे. सातारा शहरातील श्री कृष्णेश्वर मंदिर. साताऱ्यातील मंगळवार तळ्याच्या उत्तरेकडील रस्त्याने व्यंकटपुऱ्यामधून पुढे गेल्यानंतर सातारा शहराच्या शेवटी पश्चिमेला ओढ्याकाठी कृष्णेश्वर मंदिर हे आपल्याला बघता येते. या ठिकाणी जाण्याच्या गल्ल्या चिंचोळ्या आहेत. तसेच नामफलक नसल्यामुळे लोकांना विचारून जाणे हे चांगले. हे मंदिर प्राचीन असून 18व्या शतकामध्ये याची उभारणी झाली असावी असे म्हणले जाते. हे दगडामध्ये बांधलेले असून त्याच्यासमोर लाकडी सभामंडप आहे. गर्भगृहामध्ये सुंदर शिवलिंग आहे.
दगडी सभामंडपातील एका खांबावर शिलालेख आहे आणि पश्चिमेकडच्या पडवीमध्ये नव्याने बांधलेले मारुती मंदिर आणि दत्त मंदिर आहे. तसेच या मंदिराच्या परिसरात नागशिल्प आहे. याच्या मागे मोठी शेती असून पलीकडे येवतेश्वर आहे. देवळाच्या पुढील बाजूला आणि बाजूने वाहणारा असा मोठा ओढा आहे आणि देवळातून बाहेर पडल्यानंतर ओढ्याच्या बाजूला जाताना खाली पायऱ्या असून तेथे एक विहीर किंवा टाके बांधलेले आहे. याच्या आजूबाजूने झाडी साचली असून गाळ किंवा माती पडल्यामुळे हे थोडेसे बुजलेले आहे. श्री कृष्णेश्वर मंदिर. गाभाऱ्याची ही चौकट, आतमधील गाभाऱ्यातील शिवलिंग, गाभाऱ्याच्या बाहेरील हा मंडप, दगडी बांधकाम, खांब आणि तुळया आपल्याला दिसतात. याच्या बाहेर सभा मंडप आहे. हा नंदी दिसतो इथं आणि लाकडी सभा मंडप ज्याच्यामध्ये आपल्याला हांड्या दिसतात. आणि इथून आतमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला गर्भगृह आणि बाहेरील मंडप दिसतो. सातारा शहरातील मंगळवार तळ्याच्या दक्षिण बाजूने पुढे गेल्यानंतर आपल्याला येवतेश्वरच्या पाऊलवाटेकडे जाता येते. या रस्त्याने जात असताना उजव्या बाजूला पुढे महादरे तलाव हा लागतो. हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी बांधलेला आहे. सुमारे 1830 साली याचे बांधकाम झाले असावे. 260 फूट असा चौरस आकृतीचा हा तलाव असून तो 30 फूट खोल आहे. डोंगरातून येणारे पाणी या ठिकाणी साठवले जाते आणि हा मोठा तलाव बघणे अतिशय आनंददायी आहे. या तलावातून पूर्वीच्या काळी खापराच्या नळातून गावामध्ये पाणी पुरवठा होत असे. महादरे तलावाच्या पुढे येवतेश्वरकडे जाताना डाव्या बाजूला नैसर्गिक असा हत्ती तलाव आहे. बहुधा हे हत्तींच्या पाणी पिण्यासाठी वापरले जात असावे किंवा असेही म्हणले जाते की इथे एक हत्ती पुरलेला आहे आणि त्या ठिकाणी झालेला हा तलाव म्हणून याला हत्ती तलाव असे म्हणतात. येथून पुढे वस्ती आहे आणि या वस्तीच्या उजवीकडे उत्तरेला विसाई देवीचे जीर्णोद्धार झालेले मंदिर आहे. या मंदिरातून पुढे जंगलामध्ये एक पायवाट जाते. ती शेती आणि वाटेत ओढे सुद्धा आहे. ते पार केल्यानंतर अजून एक आपल्याला मंदिर लागते. त्या देवीचेही नाव विसाई मंदिर असेच आहे. या ठिकाणी नामफलक नाहीत, रस्ता सुद्धा नाही, पाऊलवाटच आहे. त्यामुळे कोणा ग्रामस्थाची मदत घ्यावी लागते. येथे अतिशय सुंदर झाडी आहे. मोरांचे आवाज येत असतात. या देवळाच्या मागील बाजूला प्राचीन वस्तूंचे अवशेष आहेत. हिरवा निसर्ग आणि हा परिसर मनाला भुरळ पाडतो. दोन तळ्यांना जोडणारी ही भिंत, पायऱ्या इथं, तलाव आणि ही कडेची भिंत. महादरे तलावाच्या पुढचा हा हत्ती तलाव. या ठिकाणी आपल्याला दूरवर अजिंक्य तारा दिसतो. हा नैसर्गिक तलाव आहे. याच्या बाजूचा हा सुंदर निसर्ग. याच्याच पुढं येवतेश्वर आहे. दरे गावातल्या वस्तीमधून पुढे गेल्यानंतर पाऊल वाटेने थोडे चालावे लागते आणि नंतर येवतेश्वरकडे जाणारी दगडी वाट म्हणजे उभा चढ आपल्याला दिसतो. याचा वापर आता कमी झालेला आहे. बाजूने दाट झाडी आहे.
रात्री उशिरा म्हणजे संध्याकाळनंतर किंवा पहाटे इथून जाऊ नये असे हल्ली म्हणतात, कारण येथे वाघ आणि बिबट्या यांचे वास्तव्य आहे. या वाटेने वरपर्यंत गेल्यानंतर आपल्याला सिद्धटेक गणपती लागतो. येवतेश्वरकडे जाणारी ही पाऊलवाट ही दगडांची बनवलेली आहे. पुढे उभा खडा चढ आहे. जाताना दम लागतो, मात्र 14-15 मिनिटात आपण वर पोचतो. पहिल्या भागाला येथे आपण स्वल्पविराम देऊन पुढील दुसऱ्या भागाकडे वळूया.